वर्धा तालुक्यातील बोदड मलकापूर येथील एका कुटुंबातील सख्या 2 बहीण भावाचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाला, तर त्यांच्या आईलाही विषबाधा झाल्याची घटना 20 जून रोजी घडली आहे। या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे। वर्धा तालुक्यातील बोदड मलकापूर येथील कांबळे कुटुंबियांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उन्नती सिद्धार्थ कांबळे वय 10 वर्ष, सम्यक सिद्धार्थ कांबळे वय 2 वर्ष, आरती सिद्धार्थ कांबळे यांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने या तिघांना उपचारासाठी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान मुलाला व आईला सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले। मुलीची प्रकृती ठीक असल्याने तिला सुट्टी देण्यात आली होती। उन्नती सिद्धार्थ कांबळे वय 10 वर्ष, सम्यक सिद्धार्थ कांबळे वय 2 वर्ष अशी मृत्यू झालेल्या बहीण भावंडांची नावे आहेत। बोदड मलकापूर येथे कांबळे कुटुंबीय वास्तव्यास आहे। शुक्रवार 18 जून रोजी सायंकाळी 8 वाजता कांबळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जेवण केले। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास आई व उन्नती, सम्यक या तिघांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यामुळे तिघांनाही उपचारासाठी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर सम्यक याला पुलगाव येथून उपचाराकरिता सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले। सेवाग्राम येथे उपचारादरम्यान सम्यक याचा 19 जून रोजी मृत्यू झाला। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।